इति पिशो भगवानः सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवति उपादो सुखासद्धम्मा देशना सुखासंघस्य सामग्री समग्रनं तपो सुखो। विश्वशांतिदूत तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा करुणामय दुःखमुक्त बनवणारा पवित्र बौद्ध धम्म तथागताच्या शुद्ध पवित्र सद्धर्माची जनमानसामध्ये जागृती करणारा त्याच सद्धर्माचा प्रचार प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। हे तीन रत्न ज्यांच्यामुळे मिळाले ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या संपूर्ण धर्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करून बाबासाहेबांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो। आज भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचन समारोपीय कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहात। आज ज्या परिसरामध्ये तुम्ही आम्ही बसलेले आहोत हा परिसर महाबोधी महाविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रिसोर्ट इथे हा ग्रंथाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न होत असताना ज्या ज्या उपासक उपासिकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपलं अमूल्य असं योगदान दिलं त्या सर्वांविषयी मी सुरुवातीला मंगलमैत्री व्यक्त करतो। आपल्या नगरातल्या जे काही तरुण मुलांचं मित्रमंडळ आहे रावण मित्रमंडळ त्यांच्याविषयी मंगलमैत्री, विशाखा संघ, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, माझ्या समवेत या धम्ममंचावर उपस्थित बनते राहुल आणि विशेषतः गेल्या 1 वर्षापासून या नगरीमध्ये आम्ही यावं यासाठी सातत्यपूर्ण आम्हाला फोनावरती फोन करणारे आमचे धम्म उपासक कैलास पंडित त्यांच्या विनंतीवरून आपल्या सर्वांचे पुण्यकर्म वृद्धिंगत करण्यासाठी आणि आपल्या सर्वांना सद्धम्म समजावा या उद्देशाने आम्ही इथे आलेले आहोत। उपस्थितांनो, श्रद्धेमुळे तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। कुणी सकाळपासून असेल, कुणी 10 वाजेला आला असेल आणि कुणी आत्ता आला असेल, तो साऱ्यांचे कुशल कर्म व्हावे या उद्देशाने तुम्ही आम्ही इथे आलेले आहोत। आणि म्हणून कुशल कर्मासाठी आपण थोडा वेळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। जास्त वेळ झाला नाही, फक्त 12:30 वाजले, पण आम्हाला हेही माहित आहे
की गावाकडचे लोक 10 वाजताच जेवतात, है ना? पण अशा वेळेस थोडस भोजनाला वेळ झाला तरी काय हरकत राहत नाही. अतिशय सुंदर असं जेवण इकडे बनवणं सुरू आहे. त्याच्यामुळे फोडणी देत असताना जर भाजीचा वास आला तर भूक लागू देऊ नका, कारण इथे जरा मेंदूची भूक भागवण्याचा प्रयत्न करूया. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलं की जी लोक समाजकार्यात आणि धम्मकार्यात अग्रेसर असतात ती लोक त्यागी असतात, ती लोक समाधानी असतात आणि विशेषतः ती लोक समाजाचा आणि धम्माचा उत्कर्ष कसा होईल यासाठी कार्य करणारी असतात. आज मला आनंद या गोष्टीचा इथे आल्यानंतर झाला, काही का असेना, पण आमच्या 3 भगिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सैनिक दलाच्या ड्रेसमध्ये आम्हाला दिसत आहेत. एकदा त्या 3 मावल्यांसाठी टाळ्या वाजवा. बाबासाहेबांनी ज्या काही संस्था स्थापन केल्या त्या साऱ्या संस्थांचा उद्देशच तो होता. ज्याला ज्याला शिकायचंय, शिक्षणासाठी बाबासाहेबांची संस्था आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी. अख्ख्या महाराष्ट्रभर त्या संस्थेच्या शिक्षण व्यवस्थेसाठी निर्माण केलेली ती संस्था आहे आणि तिच्या शाखा अख्ख्या महाराष्ट्रभर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने पुन्हा एकदा एक संस्था स्थापन केली जिचं नाव आहे भारतीय बौद्ध महासभा, आणि त्या संस्थेचे बरेच सभासद सदस्य आपल्यामध्ये सुद्धा आहेत. शिक्षणासाठी बाबासाहेबांनी व्यवस्था केली होती, धम्माच्या प्रचार प्रसारासाठी सुद्धा बाबासाहेबांनी व्यवस्था केली, परंतु बाबासाहेबांना हे माहित होतं की आज सुद्धा आमच्या समाजावरती अन्याय अत्याचार होत आहेत. आपण कुठल्याही टीव्ही चॅनलला, कुठल्याही पत्रकात पाहिलं तर जास्तीत जास्त 18 पगड असलेल्या जातीवरती अन्याय अत्याचार होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संस्था काढली आणि त्या संस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाव दिलं SSD, समता सैनिक दल. आता लक्षात घ्या, बाबासाहेबांची ती त्या काळची समता सैनिक दल काही वर्षा अगोदर आमच्या समाजातली एक संघटना होती दलित पॅंथर. या 2 संघटना आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. मी आपली मानसिकता तयार करत आहे धम्म प्रवचनासाठी. आणखी माझा विषय सुरू झाला नाही, पण तरीही एक निश्चित स्वरूपात तुम्ही लक्षात घ्यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये काय होतं आणि बाबासाहेबांना या संस्था कशा पद्धतीने समाजामध्ये काम करतील ही बाबासाहेबांची अपेक्षा कशी होती. आपण पाहिलं की जेव्हा नामांतराची चळवळ सुरू झाली आणि नामांतराची चळवळ सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जातीय गावगुंडांनी आमच्यावरती अन्याय अत्याचार सुरू केले किंवा वेगवेगळ्या स्वरूपात आमच्यावरती अन्याय अत्याचार सुरू केले, तेव्हा एक दलित पॅंथर नावाची संघटना इथे उभी असावी आणि त्या दलित पॅंथर संघटनेनं आमच्या समाजाचं रक्षण केलं. बरोबर? म्हणजे वाशिम, रिसोड, महाराष्ट्र, विदर्भ या परिसरामध्ये तुम्हाला आणखी दलित पॅंथरचे कार्यकर्ते दिसतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये जो काही आम्हाला धम्म दिला आणि त्या धम्माचं आचरण करत असताना तुम्ही आम्ही जरा सुज्ञ होऊ, तुम्ही आम्ही जरा शिलाचं पालन करणारे असू, तुम्ही आम्ही हिंसा करणारे नसू आणि आमच्या मनामध्ये इतरांबद्दल करुणा असेल,
यामुळे आम्ही इतरांना आघात करणार नाही आणि मग कोणी आमच्यावरती हल्ला केला तरी आम्ही बुद्धाचे उपासक म्हणून दम गुमावून तो हल्ला सहन करू, या उद्देशाने बाबासाहेबांनी एक भारतीय बौद्धांच्या जाणीव जागृतीसाठी, त्यांच्या आई बहिणींचं रक्षण करण्यासाठी आणि चांगल्या बौद्धांचं रक्षण करण्यासाठी बाबासाहेबांनी समाजाच्या रक्षणासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली. पण आज आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, त्या समता सैनिक दलामध्ये आमचे युवक दिसत नाही. बाबासाहेबांची काय अपेक्षा होती की या समता सैनिक दलामध्ये युवक असले पाहिजे. आमचे युवक कुठे आहेत माहित नाही, कुठल्या संघटनेत आहेत माहित नाही, काय करू लागले माहित नाही, ते विहारातही नाहीत, ते लायब्ररीतही नाहीत, कुठे आहे? बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातला भारत आणि बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातला युवा या भारत भूमीमध्ये घडवायचा असेल तर एक लक्षात ठेवा, बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर तुम्ही आम्ही झालेले बौद्ध, या बौद्धांनी काही करावं अथवा करू नये, या बौद्धांनी काही करावं अथवा करू नये, पण त्यांनी दोन गोष्टी मात्र आवर्जून कराव्यात. एक, त्यांनी रोज बुद्ध विहारात जावं आणि दुसरं, त्यांनी समता सैनिक दलाचा सदस्य व्हावं. या दोन गोष्टी जरी तुम्ही केल्या म्हणजे बुद्ध विहारात जाणाऱ्याला शिक्षणाची गोडी लागते आणि शिक्षणाची गोडी लागलेला माणूस इकडे तिकडे भिकाऱ्यासारखा फिरत नाही, तो अधिकारी बनतो. आणि असा अधिकारी जर समता सैनिक दलाचा सदस्य असेल तर तुम्हाला भटकावं लागेल का या त्या खिडकीवर, आहे का नाही? म्हणजे तुम्हाला पाहिल्याबरोबर तो अधिकारी उठून तुम्हाला म्हणेल, या साहेब सप्रेम जय भीम, मी समता सैनिक दलाचा सदस्य आहे. समता सैनिक दलामध्ये कोणी आलं पाहिजे? तरुण पोरांनी, ज्यांचा शारीरिक बांधा मजबूत आहे. तुम्ही बाबासाहेबांसोबत जे काही समता सैनिक दलाचे तरुण तरुणी आहेत ते फोटो बघा, कसे पोर आहेत ते, कसे सिद्धनाथासारखे आहेत ना, रायप्पा सारखे आहेत ना, ह्या मोठेच्या मोठे भरदांड गडी आहेत. म्हणजे बाबासाहेबांच्या समोर असा ड्रेस मध्ये एखादा असा रुबाबदार जर पेहराव केलेला समता सैनिक दलाचा कोरडा उभा असला तर इतर लोक बाबासाहेबांकडे बघायचे सुद्धा नाही, है ना? तरुणांनी आलं पाहिजे. तर सर्व अधिक वयस्कर लोक आहेत समता सैनिक दलामध्ये, तरुणांची भरती कधी होणार? म्हणजे तरुण जेव्हा अशा ड्रेस मध्ये येईल, असा पिळदार बावडीचा, असे मोठमोठाले दंड, उंच छाती धिप्पाड, त्याची काय रुबाब असेल. आणि असा 4-2 पोरासोबत चालायला आम्हाला भीती वाटणार नाही, किंवा असे 4-2 पोरं तुमच्यात असले तर तुम्हालाही भीती वाटणार नाही. इथे एक लक्षात घ्या की आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलाच धम्मग्रंथ, ज्याचं नाव आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, या ग्रंथाच्या वाचन समारोपीय कार्यक्रमामध्ये आपण सारेजण उपस्थित आहोत. म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेलं लिटरेचर वाचून बाबासाहेबांचा समाज पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या चष्म्यातून पाहणारी जनता इथे तयार व्हावी, या उद्देशाने आमच्या विचारांचं मंथन इथे चाललेलं आहे. ही एक जाणीव सर्वप्रथम आपण आपल्या लक्षात ठेवावी, या उद्देशानं ही प्रस्तावना आपल्यापर्यंत आणत होतो. उपस्थितांनो, गेल्या 1 वर्षापासून आम्ही इथे यावं या उद्देशानं आमचे धम्मोपासक कैलास पंडित हे वारंवार आम्हाला फोन करून बोलत होते. खरं तर त्यांची तब्येतही चांगली नसते. एकदा ते छत्रपती संभाजीनगरलाही आले, परंतु आमची काय भेट झाली नाही, आम्ही दौऱ्यावरच असतो. पण आज इथे येता आलं. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व समाजाच्या वतीनं आपल्या टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करू इच्छितो. आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. ते यासाठी की आजारी असताना सुद्धा
यांच्या मनामध्ये अशी भावना होती की बौद्ध धर्माचा प्रचार झाला पाहिजे आणि आमच्या गावात एकदा ना एकदा तरी हे बंदीचे आले पाहिजे. उपस्थित उपासक आणि उपासिकांनो, पावसानं काय होत नाही, पावसाकडे काय बघू नका. आणि एकदा भिजले काय 2 किलो कमी होणार नाही, आहे का नाही? टेन्शन घेऊ नका. मस्त जेवण तयार आहे, थोडेफार भिजले तरी हरकत नाही. कार्यक्रम झाला की लगेच जेवायला बसायचा आहे. इथे हा कार्यक्रम संपन्न करत असताना तुम्हाला आम्हाला करायचं काय, कोणतं चिंतन करायचं आहे लक्षात घ्या. 3 महिने तुम्ही काय केलं, चिंतनच केलं. आता किती लोक महाबोधी बुद्ध विहारामध्ये होते हे आम्हाला माहित नाही, पण यांनी सांगितलं त्या पद्धतीने 10-15 लोक राहायचे. बरोबर आहे, 10-15 लोक राहायचे. आता एक लक्षात ठेवा, आम्ही प्रत्येक ठिकाणी जेव्हा जातो ना तर लोक म्हणतात लोक कमी आहेत, लोक कमी आहेत, लोक कमी आहेत. आता इथेही बऱ्याच लोकांना वाटत लोक कमी आहेत, लोक कमी आहेत. लोक कमी आहेत का जास्त आहेत हे महत्वाचे नाही, पण ते बाबासाहेबांच्या विचारांचे आहेत हे महत्वाचं आहे. 1000 असले 2000 असले आणि येडे गवाळे असले तर काय फायदा. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, 1000, 2,000, 5,000 लोक असतात, पण आपली शून्य. त्यांना माहित नाही भंतीजीला काय म्हणायचं असते, त्यांना माहित नाही बुद्धाला वंदन कसं करायचं असते, त्यांना माहित नाही धर्माचा उपदेश कसा ऐकायचा असतो. मग त्या लोकांच्या संख्येवर आपल्याला काय घेणं. इथे भगवान बुद्धांनी किती लोकांपासून सुरुवात केली हो, किती लोक होते बुद्धाजवळ. कौंडन्य भक्त महानाम अश्वजित भद्रिय किती 5. वामन दादा कर्णक म्हणतात ना, काय म्हणतात वामन दादा कर्णक, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, है ना. वामन दादाच्या नजरेतले भीमानुयायी घडवायचे आहेत. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्धांनी सुद्धा 5 लोकांपासून सुरुवात केली. आणि वामन दादांनाही असं वाटतं की भीमाच्या मताचे 5 लोक पाहिजे. आता भीमाच्या मताचे 5 लोक म्हणजे कसे आणायचे आणि ते कुठे मिळतील. जिथे जागा मिळेल तिथे बसा, नाही का, आवाज करू नका. तथागत सम्यक संबुद्धांच्या मताचे लोक कुठून आणायचे, बाबासाहेबांच्या मतांचे लोक कुठून आणायचे. तर हे लोक विकत घेतल्या जात नाहीत. बुद्ध आणि बाबासाहेबांचे लोक विकल्या जात नाहीत आणि ते विकत घेतल्या जात नाहीत. भगवान बुद्धाच्या मताचे लोक तुम्हाला बुद्ध विहारात भेटतील आणि बाबासाहेबांच्या मताचे लोक सुद्धा तुम्हाला बुद्ध विहारातच भेटतील. इतर कोणत्या ठिकाणी ते भेटत नाही. जत्रेमध्ये बुद्धाच्या विचाराचे लोक भेटतील का, यात्रेमध्ये बुद्धाच्या लोकांचे विचार भेटतील का. इकडे तिकडे सैरा वैरा फिरणाऱ्यांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांचे लोक भेटतील का. पण तुम्ही आम्ही एका गोष्टीमध्ये बेदखल असतो. ती गोष्ट अशी की आम्ही जे लोक जैविक करतात त्यांना आम्ही जैविकवाले समजतो. जे लोक नवबुद्धाय म्हणतात त्यांना आम्ही जैविकवाले समजतो, त्यांना आम्ही बौद्ध समजतो. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मताचे माणसं आणि भगवान बुद्धाच्या मताचे माणसं, विचारांचे माणसं जर घडवायचे असतील तर बुद्ध विहाराशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मग ते बुद्ध विहार किती मोठं आहे किंवा किती छोटा आहे याला सुद्धा महत्व नाही. कारण ज्या विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम सुरू आहे ते खरं विहार. आम्ही महाराष्ट्रावर फिरतो आणि महाराष्ट्रावर फिरल्यानंतर आमच्या असं लक्षात येतं की काही काही विहार 3-3, 4-4 मजली आहेत, तर तिथे बुद्ध बाबासाहेबांचं कामच सुरू नाही. तर अशा इमारतींना बुद्ध विहार म्हणता येणार नाही. ज्या इमारतीमध्ये केवळ बुद्ध आणि बाबासाहेब आहे अशा इमारतीला सुद्धा बुद्धाचं विहार म्हणता येणार नाही. पण ज्या इमारतीमध्ये, ज्या छोट्याशा एका वास्तूमध्ये
बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांचं काम सुरू आहे, त्याला खरं बिहार म्हणावं. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये एका आपल्या भगिनीनं कल्पनाताई जुमडे, तर मला असं वाटतं की त्या महाबोधी बुद्ध विहाराचा खरा इतिहास एका आमच्या भगिनीनं या महाबोधी बुद्ध विहारापर्यंत जिवंत ठेवलेला आहे. एकदा त्या ताईसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. इथे खऱ्या अर्थाने जे काही काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे ते काम हेच करायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बलिदानातून त्यागातून जे काही तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे त्याला फक्त आम्हाला जतन करायचं आहे. बाबासाहेबांनी काय सांगितलं? बाबासाहेब म्हणाले होते की माझ्या पूर्व आश्रमीच्या महार बांधवांनो, आता तुम्ही कोण झालेले आहात? आता तुम्ही बौद्ध आहात. माझ्या पूर्व आश्रमीच्या महारांनो, आता तुमच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. तुम्ही महार होते तेव्हा तुमच्यावरची जबाबदारी कोणतीच नव्हती. होती का तुमच्यावर जबाबदारी? कोणती नाही. आता तुमच्यावर एक जबाबदारी आहे, ती जबाबदारी तुमच्या खांद्यावर घेऊन जातोय असं बाबासाहेब म्हणाले होते. लक्षात ठेवा, मी अथक परिश्रमातून हा बौद्ध धर्माचा रथ इथपर्यंत आणलेला आहे. बाबासाहेबांचे शब्द आहेत. बाबासाहेब तेव्हा म्हणाले की मी अथक परिश्रमातून हा बौद्ध धर्माचा रथ इथपर्यंत आणलेला आहे. जर तुमची शक्ती असेल, जर तुमची इच्छा असेल आणि जर तुम्हाला खरंच मनातून काम करायचं असेल तर एक काम करा, बौद्ध धर्माचा हा रथ पुढे न्या, अथवा मी आणलाय तिथपर्यंतच राहू द्या, याला मागे ओढण्याचं काम करू नका. आणि आज जेव्हा धर्मांतराच्या अनेक वर्षानंतर समाजाचा हा इतिहास आम्ही पाहतोय, तर तेव्हा समाजामध्ये गेल्यानंतर समाजाच्या चारही बाजूने अभ्यास केल्यानंतर आम्हाला प्रकर्षाने ह्या गोष्टी दिसत आहेत की बाबासाहेबांच्या विचारावर काम करणाऱ्या लोकांमध्ये 4-4, 5-5 गट आहेत. बुद्ध विहारामध्ये 4-4, 5-5 गट आहेत. आणि मग हा गटातला हा समाज, हा विखुरलेला समाज कोण आम्हाला एकत्र आणेल? हा गटातला विखुरलेला समाज जर आम्हाला एकत्र आणायचा असेल तर ते फक्त आणि फक्त बुद्ध विहार आणू शकते. आणि म्हणजे बुद्ध विहार हा तुमचा आमचा श्वास असला पाहिजे. भलेही एक मजला कमी चढवा, भलेही एक स्लॅब कमी टाका, 2-3 वर्षानंतर घराला कलर करा, परंतु बुद्ध विहार सुने पडू देऊ नका. बुद्ध विहार आमची अस्मिता आहे, बुद्ध विहार आमचं स्वारीच आहे आणि बुद्ध विहारच तुम्हाला आम्हाला तारणार आहे. येणाऱ्या काळात आम्ही पाहिलं यावर्षी जिकडे तिकडे वर्षाभासाचे कार्यक्रम अत्यंत जोरदार पद्धतीने झालेले आहेत आणि आपलाही हा समारोपीय कार्यक्रम अत्यंत जोरदार पद्धतीने होत आहे. बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, जे लोक त्याग करतील, जे लोक बलिदान देतील, तेच लोक जिवंत राहतील. आणि जे लोक त्याग करणार नाहीत, जे लोक बलिदान देणार नाहीत, जे लोक दानही देणार नाहीत, ते जन्मले आणि जगू लागले म्हणजे कितीही वर्ष जगले तरी ते मेल्यासारखे आहे. बाबासाहेबांना विसरलेला समाज हा पुढे जाणार नाहीये. बाबासाहेबांनी बुद्धांना विसरलेला हा माणूस हा प्रगती करणार नाहीये. आणि म्हणून जसा आमच्या घरात बुद्ध आणि बाबासाहेब आहे, प्रत्येकाच्या घरात बुद्ध बाबासाहेब आहे ना, इथे असलेल्या प्रत्येक समजदार जाती धर्मवाल्यांच्या घरामध्ये बुद्ध बाबासाहेब आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, बऱ्याच जाती धर्मवाल्यांच्या घरामध्ये बुद्ध आणि बाबासाहेब आहे. तुमच्या आमच्या सुद्धा घरात बुद्ध बाबासाहेब आहे. पण एक लक्षात ठेवा, घरामध्ये सोन्याचा बुद्ध असला काय आणि घरामध्ये सोन्याचा बाबासाहेब असला काय, जर मनात बुद्ध आणि बाबासाहेब नसेल तर आमची जिंदगी काही कामाची नाही. जर बोलण्यात बुद्ध बाबासाहेब नसेल तर आमची जिंदगी काही कामाची नाही. जर ऐकण्यात बुद्ध बाबासाहेब नसेल तर आमची जिंदगी काहीच कामाची नाही. आणि तुमचा आमचा पैसा
जर बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारासाठी खर्च होत नसेल तर तुमचा आमचा पैसा सुद्धा काहीच कामाचा नाही. आम्ही लोकांना बऱ्याच ठिकाणी म्हणत असतो, अरे या बाबासाहेबांच्या विचारामुळे हे सोनं लुटतोय आम्ही. होती का या शरीराची अवकाश हे बुद्धाचं वस्त्र घालण्याची? तुम्हाला हे साधे वस्त्र वाटत असतील, याला बुद्ध वस्त्र म्हणतात. आमच्या अंगावर फुलं का टाकले तुम्ही? आमचं दर्शन का घेतलं तुम्ही? आमच्याकडून शिलाची याचना का घेतली तुम्ही? या एवढ्या पडत्या पावसामध्ये धम्मदेशना का ऐकताय तुम्ही? या वस्त्राला बुद्धाचं वस्त्र म्हणतात. त्या विश्वरत्न बोधिसत्व करुणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तामुळे, त्यागामुळे, समर्पणामुळे आणि त्यांच्या भक्त क्रांतीमुळे आणि या फाटक्या तुटक्या शरीरावर हे बुद्धाचं लाख मोलाचं वस्त्र आलं. बाबासाहेबांचे उपकार किती आहे? तुमचा आमचा समाज जास्त विचार करू नका. 50-75 वर्षाच्या अगोदर काय परिस्थिती होती तुमची आमची? अरे होतं का खायला? होतं का लिहायला? चालायची बंदी होती, पाणी पिण्याची बंदी होती, शिक्षणाची बंदी होती. या साऱ्या बंद्या तटातट तोडल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीनं. आणि म्हणून त्या बाबासाहेबांचे साऱ्यांवरती उपकार आहेत. ते उपकार फक्त आमच्यावरच नाही, आम्ही आमच्या बापाला आणि बुद्धाला थोडस चौकटीमध्ये बांधून ठेवलेला आहे. लोक म्हणतात बुद्ध कोणाचा? बौद्धांचा. बाबासाहेब कोणाचा? बौद्धांचा. आणि बुद्धाने समग्र मानव जातीच्या कल्याणासाठी काम केलं. सारी मारी तिनी तामारी धनगर भिल्ल वडार कैकाडी ब्राह्मण इत्यादी साऱ्या जाती धर्माच्या लोकांनी तथागत संदेश बुद्धांनी दीक्षा दिली. बाबासाहेबांचं काम साऱ्यांसाठी, 18 पगड जातीसाठी, ओबीसी साठी, एसटी साठी, एससी साठी, मायनॉरिटी साठी, या सगळ्यामध्ये असलेल्या सर्व जाती धर्मासाठी बाबासाहेबांचं काम आहे. बुद्ध आणि बाबासाहेब कुण्या एकट्या जातीचा मालकी अधिकार नाही आहे. बुद्ध आणि बाबासाहेब हे जगाचे पोशिंदे आहेत आणि जगाचा धगधगणारा ज्वालामुखी आहे. आणि म्हणून त्या बुद्ध बाबासाहेबांचे अनुयायी आम्ही म्हणून आमच्यावरती फार मोठ्या जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, ती जबाबदारी एका महिन्याने, एका वर्षाने, एका जन्माने सुद्धा पूर्ण होणारी नाही आहे. बुद्ध आणि बाबासाहेबांच्या कार्यासाठी असे लाख जन्म कुर्बान जरी आम्ही केले तरी बुद्ध आणि बाबासाहेबांचे उपकार आम्हाला फेडता येणार नाही. आणि म्हणून माय माऊल्यांनो, माझ्या प्रिय उपासक उपासिकांनो, माझ्या तरुण भावांनो आणि बहिणींनो, विशेषतः तरुणांनो लक्ष द्या. बेठांनो लक्षात ठेवा, तरुण मुलींनो आणि तरुण मुलांनो, काही करा अथवा करू नका, काही करा अथवा करू नका, पण 2 गोष्टी करा. एक बुद्ध विहार जवळ ठेवा आणि दुसऱ्या हातामध्ये पुस्तक मात्र आवर्जून असू द्या. माझ्या तरुण बहिणी भावांना बुद्ध विहार व्यसनाकडे जाऊ देणार नाही. माझ्या तरुण बंधू भगिनींना आमचं बुद्ध विहार सन्मार्गावर लावेल, आत्महत्या करू देणार नाही. आम्ही पाहतो छोटे छोटे पोरं आत्महत्या करू लागलेले आहेत. कारण काय? मायबापांनी आयफोन देणार आहे म्हणून मरतोय, परीक्षेमध्ये मार्ग कमी आले म्हणून मरतोय, जिच्यासोबत प्रेम होतं तिच्यासोबत लग्न नाही झालं म्हणून मरतोय. अरे हे काय कारण मरण्याचे आहेत का? असं मरण्यापेक्षा ज्याच्यामुळे जिंदगी मिळाली त्या बाबासाहेबांच्या कामासाठी मरा. आणि जेव्हा बाबासाहेबांच्या कामासाठी मराल तेव्हा मेल्यानंतर तुमचे लोक पुतळे बांधतील, पुतळे. एक लक्षात ठेवा, जाता जाता फक्त एवढंच सांगतो, आज हा कार्यक्रम इथे संपन्न होत असताना आपल्या सर्वांना एक अपील करून जातोय. लोक म्हणतात की सर्व काही आमच्याकडे आहे, आमच्या काही फुगीर झालेली समाज आहे, आमच्याकडे लय फुगीर समाज आहे. ते बापा काय सांगावं तुम्हाला, ते जे विनय करत नाही,
आणि ते कार्यक्रम आता येत नाही. थोडेसे पैसे आले, मोठमोठ्या गाड्या घोड्याने फिरू लागले, अरे मस्त सोनं चांदी घालून फिरू लागले, तर इतर लोकांना ते शुल्लक समजतात. शुल्लक अशा लोकांना माझं सांगणं आहे, अरे आमच्या माय बापाला फक्त आम्हाला जन्म दिला रे, तो बाप नसता तर आम्हाला माणसासारखं जीवन जगता आलं नसतं. या पाण्यावर अधिकार नव्हता आमचा, या भाकरीवर अधिकार नव्हता आमचा, अरे या कपड्या लत्त्यावर अधिकार नव्हता आमचा. आमची मावली जर तिला नवं कोरं लुगडं घ्यायचं असलं तर ती बाजारात जाऊन लुगडं घेऊन यायची. पहिल्यांदा तिला पाटलाच्या दारावरती जावं लागायचं, मग पाटील तिचं लुगडं घ्यायचा आणि शेजारी असलेल्या त्या चिखलामध्ये ते लुगडं बुडवायचा आणि मग पाटील तिच्या अंगावर फेकून मारायचा आणि म्हणायचा घालू मारी. ही अवस्था तुमची आमची होती. आज आमच्या पोरांकडे बघा कसे लाख लाख दिसताय, हे पांढऱ्या ड्रेसवाले बघा, आणि विशेषतः लाख मोलाचे आमच्या समता सैनिक दलवाले है ना. तर म्हणून हे स्वाभिमान, ही आन बाण आणि शान कशामुळे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागामुळे आहे, बाबासाहेबांच्या समर्पणामुळे आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही त्या बाबासाहेबांचा त्याग आणि समर्पण वाह्याला जाऊ देऊ नये अशी शेवटची अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी अधिक न बोलता आजचा हा तुमचा कार्यक्रम 100% यशस्वी झालेला आहे. एकदा तुम्ही तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. विशेषतः आमचे तरुण मित्रमंडळ रावण, क्या बात है, या रावण मित्रमंडळासाठी जर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एवढ्या पडत्या पावसामध्ये मला तुम्ही ऐकताय तर मला असं वाटतंय की तुमच्या सारखे बुद्ध आणि बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार इथं दुसरे कोणी नाही. एकदा शेवटी तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. मी सर्वांसाठी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. आणि या पडत्या पावसामध्ये बुद्धाची विचारधारा ऐकण्यासाठी आपण इथे उपस्थित आहात. आपल्या सर्वांविषयी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून मी माझी रजा घेत असताना आपल्या सर्वांविषयी खूप खूप मंगल मैत्री आणि शुभेच्छा व्यक्त करतो. आपण असंच सहकार्य महाबोधी बुद्ध विहाराला सातत्यपूर्ण द्यावं आणि धम्माचा उत्कर्ष विजय करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या सर्वांविषयी मंगल मैत्री. विशेषतः माझ्या समाजातील इथे उपस्थित असलेल्या सर्व तरुण बहिणींसाठी आणि भावांसाठी लाख मोलाची मंगल मैत्री अर्पण करतो आणि इथेच थांबतो. भवतु सब मंगलम, सर्वांचं मंगल हो.